आजचा अनुभव मनापासून ऐका. खरंच तुमच्या मनाला इतकी शांती लाभेल, तुमचं मन एवढं सुंदर फील करेल की खरंच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरणार नाही. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना जी प्रचिती आली ते लोक आमच्यापर्यंत स्टोरी पोहोचवतात आणि आम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा अनुभव, श्री स्वामी समर्थांची प्रचिती, तुमची स्टोरी तिथं लिहून आम्हाला पाठवू शकता. त्याच माध्यमातून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमची स्टोरी लोकांच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू. आजचा अनुभव खरंच मनापासून तुम्हाला आवडेल. का मी असं म्हणतोय? कारण हा माझ्या जवळच्या मित्राबरोबर घडलेला अनुभव आहे. मी आणि माझा मित्र आम्ही भरपूर वर्ष झाले एकत्र आहे. पण एक दिवस मला त्यानं श्री स्वामी समर्थांचे जे व्हिडिओज मी बनवतोय हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्यानं मला एक अनुभव त्याचा स्वतःचा शेअर केला होता. तो श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवत नव्हता, अजिबात विश्वास ठेवत नव्हता. पण अशी काही गोष्टी घडल्या किंवा अशा काय प्रचिती झाली त्याला अशी काय की त्या दिवसापासून तो आहे आणि श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, तो अजिबात ते सोडत नाही. त्याचं नाव आहे किरण. किरणची स्टोरी अशी आहे की त्याला खूप जास्त मोठ्या पद्धतीनं यूट्यूबमध्ये काम करायचं आहे किंवा यूट्यूब व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण त्याला 2-3 चॅनल काढले होते आणि 2-3 चॅनलचं मॉनिटायझेशन होत नव्हतं. भरपूर वेळा आम्ही प्रयत्न करायचो मॉनिटायझेशन करायचा, पण प्रत्येक वेळी काहीतरी रियूज्ड कंटेंट यायचा किंवा काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि ते मॉनिटायझेशन थांबायचं. कित्येकदा त्यानं असं देखील प्रयत्न केलं होतं की यूट्यूबचे पेड कोर्स देखील त्याने घेतला होता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, पण अजिबात त्या प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नव्हता. रोज व्हिडिओ बनवायचे, रोज व्हिडिओ बनवून अपलोड करायचे, पण मॉनिटायझेशन काय ऑन होत नव्हतं. प्रत्येक वेळी त्याला काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि 1 महिना परत नवीन व्हिडिओज टाका असं यूट्यूबकडनं सांगणं यायचं आणि तो परत वारंवार व्हिडिओज बनवायचा. वेगवेगळ्या देवांची गाणी बनवायचा, वेगवेगळ्या गोष्टींच्यावरती व्हिडिओ बनवायचा, पण चॅनल काय मॉनिटाईज होत नव्हतं. एक दिवस श्री स्वामी समर्थांच्यावरती त्यानं व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि ही स्टोरी खरी आहे बरं का, मनापासून सांगतो. श्री स्वामी समर्थांच्यावरती व्हिडिओज बनवायला त्यानं सुरुवात केली आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर ते चॅनल देखील त्या क्रायटेरियापर्यंत गेलं मॉनिटायझेशन आणि थांबलं. ठरल्याप्रमाणे हा परत अप्लाय करण्यासाठी प्रयत्न करत होता, पण ते काय होत नव्हतं. त्या दिवशी रात्री तो श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या रोडवरून येत होता. याच्या आधी तो कधीच मठात जाऊन वगैरे मनापासून असं भक्ती वगैरे कधीच केला नव्हता. पण त्या दिवशी त्याला का वाटलं माहीत नाही, तो जस्ट श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओज बनवला होता, किंबहुना गाणी बनवला होता, म्हणून त्याला मनापासून थोडासा त्याचा अभ्यास झाला होता, म्हणून त्याला वाटलं असेल की एकदम मठात जाऊन तर मग जाऊया पुढे घरला. रात्री 11:30 पावणे 12ची वेळ होती. त्या मठाच्या रस्त्याला तो लागला आणि बघितला तर पूर्ण मठ मोकळा होता. त्याची नजर थोडीशी साईडला गेली तर त्या मठाच्या अगदी सुरुवातीच्या म्हणजे फ्रंटच्या बाजूला एक गेट होता आणि त्या गेटपाशी एक अपंग माणूस मठाची साफसफाई करत होता. जस्ट इमॅजिन करून बघा, रात्री 11:30 पावणे 12ची वेळ आहे, संपूर्ण मठ मोकळा आहे, अंधार आहे मठामध्ये. श्री स्वामी समर्थांच्या फोटोवरती फक्त एक लाईट दिसते लांबून आणि भरपूर सुरुवातला म्हणजे भरपूर मठापासून थोडंसं लांब गेटजवळ एक अपंग माणूस सेवा करतोय किंवा साफसफाई करतोय. ह्याला काहीच कळालं नाही. यानं सरळ एका दुसऱ्या मित्राला फोन केला, जो मित्र नित्यनेमानं श्री स्वामी समर्थांची सेवा करायचा, त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्याला त्यानं सांगितलं की मला काही कळत नाही आहे रे, कारण तो बोलताना देखील किरण रडायला लागला. त्याला काही समजत नव्हतं, तो खूप घाबरला, कारण त्याला काहीच कळत नव्हतं की काय चाललं आहे. तो त्या व्यक्तीजवळ गेला, फोन करायच्या आधी तो त्या व्यक्तीजवळ गेला. त्या व्यक्तीच्या त्यानं पाया पडल्यानंतर त्या व्यक्तीने त्याला फक्त असं शर्ट करून खुणवला आणि मला शर्ट दे असं त्या व्यक्तीचं बोलणं होतं, किंवा त्याला किंबहुना असं म्हणायचं होतं की मला तुझा शर्ट दे, कारण तो जो व्यक्ती होता तो बनेलवरती होता आणि खूप थंडी होती. त्या मित्राला त्यानं फोन केला, साईडला आला आणि मित्राला फोन केला की असं झालं आहे आणि एक अपंग व्यक्ती आहे, ती साफसफाई करते आहे, ती बनेलवरती आहे, गार वारा सुटला आहे, तिला बोलता येत नाही आहे, फक्त ती ॲक्शन करून दाखवते की मला शर्ट दे, मी काय करू. त्या मित्रानं त्वरित सांगितलं की तुझ्या अंगावरती जो शर्ट आहे, जे काही आहे ते त्याला काढून दे. मी त्या तो त्या मित्रावरती विश्वास ठेवला किरणने. तो लागलीच त्या व्यक्तीकडे गेला, पण मठात कोणीच नव्हतं. त्याला काहीच कळत नव्हतं, कुठे बघू कुठे शोधू काहीच कळत नव्हतं. तो रडायला लागला, हुंदक्या देऊन रडायला लागला. तो जेव्हा रिटर्न येत होता तेव्हा मागून परत असा आवाज आला, कारण त्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं. तो मागे वळला तर ती व्यक्ती त्याच्या परत समोर दिसली. त्यानं लागलीच वरचं जे जॅकेट होतं
पावसासाठी आपण जॅकेट जे घालतो ते जॅकेट होतं. ते जॅकेट त्यानं काढलं आणि त्यांच्या हातात दिलं. तो ते जॅकेट घेतला व्यक्ती, स्माईल केला, हात वर केला आणि निघून गेला. प्रचिती काय असते याचं उत्तम उदाहरण दुसऱ्या दिवशी जेव्हा ही सगळी स्टोरी झालेली त्या किरणनं मला माझ्या मित्राला सांगितली की असं असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही परत यूट्यूबवरती काम करत होतो आणि त्याचं चॅनल दुसऱ्या दिवशी मॉनिटाईज झालं. हे स्वतः मी सबूत आहे, मी डोळ्यानं बघितलं आहे. दुसऱ्या दिवशी ते चॅनल मॉनिटाईज झालं. जे चॅनल 2-3 महिने मॉनिटाईज होत नव्हतं. प्रत्येक वेळी यूट्यूबचा काहीतरी प्रॉब्लेम यायचा, प्रत्येक वेळी रिव्ह्यूजचं कंटेंट यायचा, प्रत्येक वेळी काहीतरी ग्लिच व्हायचं. पण काय चमत्कार की दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या डोळ्यासमोर ते चॅनल मॉनिटाईज झाले. अशा माझ्या आयुष्यात, माझ्या मित्रांच्या आयुष्यात भरपूर गोष्टी घडल्यात आणि तुम्ही देखील माझे मित्रच आहात. तुम्ही देखील जे स्टोरी माझ्यापर्यंत पोहोचवता त्या स्टोरीज मी तुमच्यापर्यंत किंवा सगळ्या लोकांच्या समोर स्टोरीच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न यासाठीच करतो की या ज्या प्रचिती आहेत ना, ह्या लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. जी लोकं म्हणतात ना की श्री स्वामी समर्थ नाही आहेत किंवा ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या लोकांना ह्या प्रचितीच्या गोष्टी कळल्या पाहिजेत की श्री स्वामी समर्थांच्यावरती का विश्वास ठेवायचा, का आपलं डोकं, का आपलं मन शांत होतं मठामध्ये जाऊन बसल्यानंतर, का पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, का निगेटिव्ह एनर्जी दूर होते. स्वामी समर्थ नेमके काय आहेत, आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडतात, तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडतात, हे लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच या चॅनलवरती असे आम्ही अनुभवाचे व्हिडिओज बनवतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत श्री स्वामी समर्थांचे अनुभव पोहोचावेत. तुमच्याकडे देखील असे अनुभव असतील तर मी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा अनुभव टाईप करून आम्हाला पाठवू शकता. त्याच्यावरती आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू. आणि जे लोक नवीन आहेत ते सबस्क्राईब करा विसरू नका, कारण या चॅनलवरती लवकरात लवकर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे काय, तर आता हा जो व्हिडिओ आहे तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघताय, पण लाईव्ह स्ट्रीमिंग ते असते की मी लाईव्ह तुमच्या समोर बसून अनुभव सांगतो, लोकांचे अनुभव सांगतो, तुमचे लाईव्ह चॅटमधले कमेंट्स वाचतो, तुम्हाला तुमचे नाव घेऊन तुमचे अनुभव लाईव्ह म्हणजे समोरासमोर लाईव्ह सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे नक्कीच लाईव्ह स्ट्रीम खूप छान तुम्हाला वाटेल, कारण त्यावेळी तो अनुभवावरती तुम्हाला जी टिप्पणी असेल किंवा तुम्हाला जो काही वाटलं असेल, तुम्ही तिथल्या तिथं काहीतरी बोलला तर तिथल्या तिथंच लगेच मी लाईव्ह स्ट्रीमवरती त्याच्यावरती बोलेन. ते तुम्हाला ऐकून खूप छान वाटेल. त्यामुळे नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.